हॅलो फ्रेंड, इथे ठेवलेले कढई गरम होण्यासाठी. इथे घेतलेले स्वच्छ वांगे धुवून बारीक भाग करून घेतलेले ह्या प्रकारे पातळ पातळ. इथे घेतलेला उभा कांदा कापून घेतलेला आहे पातळ. एक कांदा मोठा घेतलेला आहे. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झालेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. लगेच असा कांदा आणि कढीपत्ता पण टाकून घेऊया. एक जीव करूया. तिथे घेतलेलं सुकं खोबरं थोडंसं आणि लसूण घेतलेलं. आता ते मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया आपण. तर सुकं खोबरं आणि लसूण बारीक केलेलं टाकून घेऊया. एक जीव करूया. इथं मोठा करता एक टोमॅटो घेतलाय, तो पण उभा चिरून घेतलाय, तो पण टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर पण टाकली. छान असं तेल सुटेल तर आपण हे करूया. टोमॅटो जरा विरघळवून छान असं तेल सुटलेलं आहे कढई बघा. आता हे आपण वांगी टाकून घेऊया. एक जीव करूया. मीठ टाकूया सुरुवातीला. हळद टाकूया. लाल मिरची पावडर टाकूया. थोडासा काळा मसाला टाकूया. एक जीव करूया. तुम्हाला आवडत असेल तर शेंगाचा कूट टाकून, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. वांगे तर आपले शिजलेले आहेत वाफेवर बिगर घाततात. तिथं आपली वांग्याची भाजी तयार आहे. सुक्कं वांग पातळ. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.